उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी बातमी समोर आली आहे। DGCA कडून VSRचं लिअरजेट 45 विमानाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे। अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या लिअरजेट विमानात त्रुटी असल्याचं या अहवालात म्हटलंय। यानंतर लिअरजेट 45 विमानानं एअर सेफ्टीचं पालन केलं नसल्याचं यामध्ये म्हटलंय। परिणामी लिअरजेट विमानाची उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 28 जानेवारी रोजी अजित पवार VSRचं लिअरजेट 45 विमानानं प्रवास करत होते। या विमानाचा बारामतीत लँड करताना अपघात झाला। यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय। यानंतर DGCA कडून विमानाची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान VSRचं लिअरजेट 45 विमानाच्या तपासणी अहवालात विमानात त्रुटी असल्याचं समोर आलं। याशिवाय विमानानं सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचंही नमूद करण्यात आलं आहे। DGCAच्या अहवालानुसार विमानाचं एअर वर्दीनेस म्हणजेच उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालातून देण्यात आलाय। विमान प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही। निष्कर्षाच्या आधारे VSR कंपनीची 4 लेअरजेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय VSR कंपनीच्या मालकीच्या VTVRA, VTVRS, VTVRV, VTTRI या 4 विमानांची उड्डाणं करू नयेत असं या अहवालात म्हटलंय। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन का केलं नाही याबाबत कारणमीमांसा करणारा अहवाल सादर करण्याचे VSR कंपनीला DGCA कडून आदेश देण्यात आले आहेत।